नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आता आपली ही सिरीज चालू आहे, सहज सोपे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र. मंडळी, जसे या मागच्या 3-4 व्हिडिओमध्ये सांगितलं की लग्न कुंडलीमध्ये काय असतं, आपण त्याच्यात काय घेतो, काय बघतो, कसं मांडणी झाली आहे, कसं लोकांना भ्रमात टाकलं जातं, भयभीतीचं अवडंबर कसं माजवलं आहे, हे साधारण म्हणजे जुजबी मुद्दे सगळे तुमच्या लक्षात आलेले आहेत. हे असंच जर बोलत राहिलो ना तर शेकडो व्हिडिओ कमी पडतील. तर आपण थेट मुद्द्यावर येऊया. मुद्दा असा, जसं वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये आमच्याकडनं सांगण्यात आलं आहे की आपल्याला ज्योतिषशास्त्राचा सहाय्य घेऊन ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन घेताना मला म्हणून नेमकं काय करावं लागणार आहे, हीच अडचण आहे ना. मी काय करायचं ह्याचं गणित समोरचा आपल्या समोर मांडला की गोंधळ झाला. तुम्ही जर तुमची जन्मनक्षत्र गोचरी जर समजून घेतलीत तर सहजपणे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाला अगदी सकारात्मक दृष्टीने सामोरे जाऊ शकाल. कसं? एक उदाहरणाने सुरुवात करू. समजा केतूचे नक्षत्र, म्हणजे केतूचं वारंवार आमच्याकडनं काय नक्षत्र घेतलं जातं, कारण ती सुरुवातच अश्विनी नक्षत्राची आहे ना. तर केतूची 3 नक्षत्र अश्विनी, मघा आणि मूळ. ह्या केतूच्या नक्षत्राची जन्मनक्षत्र गोचर काय सांगते, तर ह्या 3 नक्षत्रांना विपत्कारी रवी ठरतो, प्रत्यरक मंगळ ठरतो आणि वध निर्धन करणारं कोण ठरतं, तर गुरु ठरतो. आता इथे तुम्ही आश्चर्य करू नका, गुरु तर शुभ ग्रह आहे, मग तो वधकारक कसा ठरेल, हा भाग वेगळा आहे. जसं आपण प्रत्येक वारंवार सांगितलं ना, कुठलाही ग्रह कुठलंही नक्षत्र हे सरसकट सर्वांना सर्व वेळी शुभ किंवा अशुभ ठरत नाही. तसंच आहे हे. आपल्याला आपल्या जन्म नक्षत्रानुसार काय करायचं आहे किंवा काय करू शकतो एवढंच लक्षात घ्यायचं आहे. तर केतूच्या जन्म नक्षत्रांना रवी विपत ठरतो, मंगळ प्रत्यरी ठरतो आणि गुरुवधकारक ठरतो. म्हणजेच हे 3 ग्रह नाहीत बरं का, ह्या 3 ग्रहांची 3 नक्षत्र, म्हणजे एकूण 9 नक्षत्र फक्त ह्या केतूच्या जन्म नक्षत्रवाल्यांना म्हणजे अश्विनी, मघा, मूळवाल्यांना अशुभ ठरणारी आहे. आता ती अशुभ ठरणारी म्हणजे नेमकं काय, तर ह्या नक्षत्रांचा समावेश किंवा ह्या नक्षत्रांचा संदर्भ किंवा संबंध वर्तमान गोचरीमध्ये जिथे जिथे म्हणून ज्याच्या ज्याच्या सोबत येईल तेवढा ठराविक मर्यादित कालावधी आपल्याला किंवा त्या प्रत्येक जातकाला अशुभ ठरत असतो. तेवढाच कालावधी. इथे पुन्हा एकदा मी हायलाईट करतो की इथे त्या ग्रहांची गोचर गती लक्षात घ्या. ठीक आहे. आता हा जो कालावधी आपण लक्षात घेतला अशुभतेचा, तो तर बदलणारा नाहीये ना. त्या अशुभतेला सामोरे जायचंच आहे आपल्याला. त्यात बदल तर काय करू शकत नाही ना, आपण पण नाही, आणि साक्षात परमेश्वर देखील आपल्या ह्या कर्मभोगाच्या पूर्वसंचित त्या आराखड्यामध्ये काहीही बदल करत नाही. जन्म घेतला मुळातच तो कर्मभोगाचं देणं घेणं चुक्त करण्यासाठी. मग त्यात बदल होऊन चालेल का, बदल घडेल का, नाही ना. जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे त्या आयुष्याला आहे तशा परिस्थितीत आहे तशा ह्याच्यामध्ये सामोरं जायचंय.
ते सामोरं जाताना मात्र ज्योतिषशास्त्राचा आधार कसा घ्यायचा आहे, तर तो आधार देऊ केलेला आपल्याला आपल्याच जन्म नक्षत्र गोचरितेच्या माध्यमातून. कारण जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला सांगते ना की तुम्हाला अशुभ काय ठरणार आहे. शुभ ठरणार आहे ते शुभ ठरतच ना, ते उपभोगतो आपण. मग अशुभ ठरणारं जे आहे ते जर लक्षात घेतलं आणि त्याच अशुभ ठरणाऱ्या कालावधीस आपण सहजतेने जर त्या अशुभतेमधल्या अशुभ कालावधीमधल्या अशुभतेला जर शुद्ध संतुलित राखण्याचा प्रयत्न केला, तर त्याच फलितामध्ये सकारात्मक फलित किंवा यशदायी फलित किंवा शुभ फलितामध्ये वाढ होईल की नाही. आणि नेमकं आपल्याला काय करायचंय, जसं आपण एखादं धान्य निवडतो, त्यातलं काय करतो आपण, त्यातले खडे किंवा घाण कचरा निवडतो ना. तसंच आहे हे. तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेले जी नक्षत्र आहेत 9, त्यांचं सानिध्य कुठे कुठे येणार आहे किंवा आज कोणाकोणासोबत आहे तेवढंच लक्षात घ्यायचंय. इथे पुन्हा एक अडचण निर्माण होते. ते लक्षात घ्यायला म्हटलं की मग कन्फ्युजन होतं, म्हणजे थोडंसं गोंधळ होतो. का, तर समजा शनी, आता ह्या केतूच्या जन्म नक्षत्रांना जे आपण अशुभ कोण ठरतं, रवी, मंगळ आणि गुरु, म्हणजेच त्यांची नक्षत्र. पण प्रत्यक्षात रवी जर आत्ता केतूच्या जन्म नक्षत्र गोचरीनुसार साधक ठरणाऱ्या राहूच्या नक्षत्रात असेल, तर रवीची अशुभ फलं तुम्हाला मिळतील का, नाही. कारण त्याची दारोमदार म्हणजे फलिताचे दारोमदार कोणावर अवलंबून आहे, तर त्याच्या गोचरीच्या नक्षत्रावरती. आणि ज्या नक्षत्रामध्ये तुमचा रवी आहे, बट नॅचरल म्हणजे साहजिकच त्या रवीच्या फलितामध्ये पुढाकाराने फलित कोण दर्शवणार आहे, तर राहू दर्शवणार आहे. येते लक्षात. तसंच सगळ्या ग्रहांचं आहे. मग ह्या सगळ्या ग्रहांचं, बरं त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तो लक्षात घेतला जात नाही, तो म्हणजे नक्षत्र जरी शुभ असलं, रवी अशुभ आहे, नक्षत्र शुभ आहे, पण नक्षत्राचं चरण जर अशुभ असेल तरी देखील त्या फलितामध्ये बदल होणार आहे की नाही. किंवा राशी स्वामी, हे आपण जे म्हणतो ना, अमका ग्रह उच्च राशीचा, तमका ग्रह नीच राशीचा, हे त्या पिरियड पुरतं, त्या मर्यादित कालावधी पुरतंच खरं असतं, कायमस्वरूपी नाही. कायमस्वरूपी नाही. कुठलाही ग्रह कायमस्वरूपी उच्चीचा गृहीत धरताच येत नाही. कुठलाही ग्रह कायमस्वरूपी नीचेचा धरता येत नाही. कारण तो उच्च राशीमध्ये किंवा नीच राशीमध्ये असलेली ती अवस्था जन्मवेळेची आहे. लक्षात. तर असे विपत प्रत्यय आणि वध ग्रह जर चांगल्या नक्षत्रात असतील, तर त्यांची फलितातील अशुभता ही डायल्यूट होणार की नाही, कमी होणार आहे. त्याचं प्रमाण कमी होणार आहे, तीव्रता कमी होणार आहे. आता हे झालंय. समजा एखाद्या ग्रहाचा असा आपण विचार करतोय, त्याचे 12 ग्रह आहेत ना हो कुंडलीमध्ये. मग काय काय म्हणून विचार करणार. ह्याच्यासाठीच पुढाकाराने आम्ही एक असा मुद्दा देऊ म्हणजे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोंधळामध्ये नेमकं आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला काय करायचंय, फक्त आपल्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेले, म्हणजे ताराचक्राने सांगितलेले जे अशुभ नक्षत्रांचं सानिध्य आहे, तेवढंच सानिध्य वेळोवेळी, लागलीच वेळोवेळी ते शुद्ध स्वरूपामध्ये रूपांतरित होईल, किंवा त्यांची ऊर्जा ही त्याच्या ऊर्जा म्हणजे संतुलित ऊर्जेच्या पातळीवरती मेंटेन राहील.
त्यासाठी फक्त सहज सोप्या पद्धतीने प्रयत्न करायचा आहे. हा प्रयत्न करण्यासाठी देखील काही रॉकेट सायन्स शिकायची गरज नाही आहे. कारण शास्त्रानेच तुम्हाला देऊ केलंय. नक्षत्रांची जी आराध्य वृक्ष दिलेली आहेत, शास्त्रामध्ये नक्षत्रांची आराध्य वृक्ष दिलेली आहेत. ती दिलेली आहेत तुम्हाला त्यांचा सदुपयोग साधण्यासाठी. त्यांना म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक अडीअडचणीला, समस्येला, प्रश्नांना समर्पक उत्तर जर शोधायचं असेल किंवा समर्पक उत्तराकडे जायचं असेल, आलेल्या परिस्थितीमधील नकारात्मकता आपल्याला शुद्ध करून संतुलित राखायची असेल, कारण आलेली परिस्थिती भोगावी लागणारच आहे, मग ती शुभ असो किंवा अशुभ असू दे. त्या परिस्थितीमधली जी नकारात्मक भूमिका आहे फलितामधली, त्या नकारात्मक भूमिकेला आपल्याला स्वच्छ राखायचंय. त्या नकारात्मक भूमिकेला आपल्याला त्यांच्या ऊर्जा पातळीवरती संतुलित राखण्यासाठी म्हणूनच आपल्याला शास्त्राने आराध्य वृक्ष देव केलेले आहेत. आणि हाच भाग म्हणजे ह्याच भागावरती आम्ही दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन किंवा दिव्य ऊर्जा ही कंपनी आपली त्याच्यावर काम करतोय. आणि त्याच अनुषंगाने ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र सहज सोपं कसं आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सहजता लाभेल. आणि ती सहजता लाभण्याचं महान कार्य कोणाच्या माध्यमातून घडणार आहे, तर ते ज्योतिषशास्त्राच्याच माध्यमातून घडणार आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो त्याला, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सदुपयोगात आणणारी शास्त्र आहे. आपलं दैनंदिन जीवन सहज सोपं सरळ करण्यासाठी केलेलं मार्गदर्शन आहे, दिशादर्शक आहे ते. रवी, मंगळ आणि केतू हे मंगळ आणि गुरु हे केतूच्या जन्म नक्षत्रांना विपत, प्रत्यय आणि वध ठरतात. मग हे तर कळले आपल्याला. मग त्याला कसं बॅलन्स करायचं? तुम्ही त्याला तसं म्हटलं तर बॅलन्स वेळोवेळी ती वेळ पकडून बॅलन्स नाही करू शकत. येते लक्षात? पण तुम्ही केतूच्या जन्म नक्षत्राला फक्त विपत, प्रत्यय, वध नक्षत्रांबद्दल लक्ष देणार का? कारण कुंडलीमध्ये तर 12 ग्रह आहेत. मग ते 12 ग्रहांची 12 पद्धतीची अवस्था असेल की नाही? प्रत्येकाची अवस्था जर आपण सांभाळायला गेलो तर ते शक्य नाही आहे, कोणाला शक्य नाही आहे. मग इथे एकच सुवर्णमध्य आहे. तो सुवर्णमध्य काय आहे? तर आम्हाला माझ्या जन्म नक्षत्रानुसार अशुभ जे ठरतंय आणि त्यांचं सानिध्य मग कोणत्याही ग्रहाच्या माध्यमातून, कोणत्याही राशीच्या माध्यमातून, कोणत्याही नक्षत्र चरणाच्या माध्यमातून असेल, कोणत्याही नक्षत्राच्या माध्यमातून असेल, कुठल्याही विषयी असेल, तर त्यातलं आपल्याला फक्त नकारात्मकताच शुद्ध राखायची की नाही, किंवा त्या ऊर्जेला त्याच्या नैसर्गिक ऊर्जा पातळीपर्यंत नेऊन उभं करायचंय, किंवा तिथे त्यांना मेंटेन करायचंय, ऍक्टिव्हेट ठेवायचंय. हे करण्यासाठी एकच सुवर्णमध्य त्या अशुभ ठरणाऱ्या ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जांना तुम्ही दैनंदिन पातळीवरती बॅलन्स ठेवायचंय, संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्या प्रयत्नाला सहाय्य करतं नक्षत्रांची आराध्य वृक्ष. कारण त्या नक्षत्राची किंवा त्या नक्षत्र स्वामी ग्रहाची जी त्याला म्हणतो ऊर्जा पातळी आहे, फ्रिक्वेन्सी लेवल, ती त्या ग्रहाप्रमाणे त्या नक्षत्रानुसार त्या आराध्य वृक्षाच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. त्याचा सदुपयोग साधायचा आहे. म्हणजे फार उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आता जे केतूचे जन्म नक्षत्र उदाहरण चालले तेच. ज्यांची केतूची जन्म नक्षत्र आहेत त्यांनी रवी, मंगळ आणि गुरुच्या नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांचं सानिध्य, आराध्य वृक्षांचा माध्यम जर स्वतःभोवती राखलं की त्याचा सदुपयोग साधण्याचा प्रयत्न केला विविध मार्गाने, तर
तुम्हाला येणाऱ्या दैनंदिन अडचणींवरती सहज हसत हसत तुम्ही मात करू शकता की नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले कर्मभोगाला तुम्ही अगदी लीलया सामोरे जाऊ शकता. आलं लक्षात. प्रत्येकानं आपापलं जन्म नक्षत्र नीट समजावून घ्या. त्याच्यातले माझ्यासाठी अशुभ ठरणारी ग्रह नक्षत्र कुठली आहेत, म्हणजे स्पेसिफिकली नक्षत्र, हे जाणून घ्या. त्याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला, म्हणजे तुम्ही तुमच्या जाणीवेत घेऊ शकता. तुमच्या आयुष्यामधला कुठलाही प्रसंग, ज्या प्रसंगी तुम्हाला नुकसान झालंय, ज्या प्रसंगी त्रास झालाय, ज्या प्रसंगी अवहेलना ठरली आहे, ज्या प्रसंगी तुमचं म्हणजे काहीतरी नुकसान झालं, म्हणजे ॲक्सिडेंट झालाय किंवा पैसे, ह्या सगळ्या गोष्टी, पैसे हरवले, चोरी झाली आहे, ॲक्सिडेंट झालाय वगैरे वगैरे, किंवा अपेक्षित रिझल्ट होत असताना तिथे आपण फेल झालो, किंवा त्या दिवसाची चांगली तयारी केली होती त्या दिवसासाठी, पण नेमकं त्या दिवशी अपयश पदरात पडलं. तर असे काही दिवस तुम्ही लक्षात घ्या, त्याची तारीख लक्षात घ्या, आणि त्या तारखेला जे नक्षत्र असतं ते नक्षत्र तुमच्या विपत प्रत्यय, म्हणजे तुमच्या जन्म नक्षत्रानुसार विपत प्रत्यय वधमध्ये येतं का पहा. तुमच्या लक्षात येईल की जी जन्म नक्षत्र गोचरीने जे सांगितलंय ना, ते किती खरं ठरतं, किती तंतोतंत जुळतं. माझ्या अनेक यजमानांना, जातकांना, क्लायंटला हे अक्षरशः म्हणजे त्यांनाच प्रश्न विचारून अशा घटना प्रसंगांकडे म्हणजे पाहायला सांगितलं. त्या दिवसाचं नक्षत्र ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की येस, जन्म नक्षत्र गोचरी जे सांगते ते किती खरं आहे, किती तंतोतंत जुळतं. तुम्ही देखील प्रत्येकानं आपापले जन्म नक्षत्र गोचरी समजून घ्या. त्या जन्म नक्षत्र गोचरीतील जे अशुभ नक्षत्र आहेत त्यांना शुद्ध करण्यासाठी, साध्य करण्यासाठी किंवा संतुलित राखण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, या संदर्भातून तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमची जन्म नक्षत्र गोचर जाणून घेऊ शकता. किंवा माझ्या संजयजी गुरुजी ह्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही ते पेज जरी कंटिन्यू वाचत राहिलात तरी तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये हाच भाग जास्त करून तिथे प्रकट रूपाने प्रसारित केलेला आहे. आलं लक्षात. जन्म नक्षत्र गोचरीला महत्त्व देऊन जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे तुम्ही स्वतःचं आयुष्य वेल प्लॅन करू शकता, अगदी सुंदर नियोजित आयुष्य जगू शकता. आलं लक्षात. त्यामुळे प्रत्येकानं आपापलं जन्म नक्षत्र गोचर नीट समजावून घ्या आणि त्या पद्धतीने आयुष्याकडे बघण्यासाठी किंवा दैनंदिन कार्य करण्यासाठी प्राधान्य द्या. आता इथेच थांबू. हा विषय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. असाच एखादा छानपैकी महत्त्वाचा टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत ओम नमः शिवाय. शुभम भवतु.